करकटेवरी ठेवूनी करकटेवरी ठेवूनी सुंदर उभे विटेवरी सुंदर उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनी तुळसी हार गळा काजे पितांबर हार तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा काजे पितांबर आवडे निरंतर येते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान काजे पितांबर आवडे निरंतर येते मकल कुणाले गणपती श्रवण कंडी कौतुब मन विराजित तुळसी हार गळा काज पितांबर तुळसी हार गळा काज पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान म्हणे माझे देजी सर्व सुख सुख म्हणे माझे देजी सर्व सुख दुःख म्हणे माझे देजी सर्व सुख दुःख म्हणे माझे देजी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने 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 तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा काजे पितांबर आवडीने तुळसी हार
तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा काजे पितांबर आवरे निरंतर हेती ध्यान आवरे निरंतर हेती ध्यान हेती ध्यान तुळसी हार तुळसी हार पितांबर विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय कुमाय जय जय विठोबार कुमाय 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 हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरा ओ बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा ओहा विठ्ठल बरवा ओहा माधव बरवा 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 ओहा माधव बरवा ओहा माधव बरवा ओहा विठ्ठल बरवा ओहा माधव बरवा ओहा माधव बरवा ओहा माधव बरवा श्री राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम ज्ञान देगा देवा तुझा विसरण व्हावं तुझा विसरण व्हावं तुझा विसरण व्हावं हे चिदानंद देवा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा हे चिदानंद देगा देवा तुझा विसरण व्हावं तुझा विसरण व्हावं तुझा
म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी कामने गर्भवासी सुखे घालावे सुखे घालावे आम्हासी घालावे आम्हा तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी कामने गर्भवासी सुखे घालावे सुखे घालावे आम्हासी घालावे आम्हा गुण गाये नावडे हेचे माझे सर्व जोडे हेचे माझे सर्व जोडे हेचे माझे सर्व जोडे अलंकार अंगद महाराज पिंगळीकर त्यांना साथ करतील. संगीत अलंकार वामन महाराज पांच्या सातेगावकर. हरे हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा हेचे दान दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा तुझा विसरन भावा तुझा विसरन भावा रन भावा गुण गाई न आवडी गुण गाई न आवडी तुझा विसरन भावा तुझा विसरन भावा गुण गायेन आवडी गुण गायेन आवडी हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा तुझा विसरन भावा
हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायेन आवडी, हेचे माझे सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, किंवा न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गायेन आवडी, हेचे माझे सर्व जोडी. तो का म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गायीन आवडे, हेची माझी सर्व जोडी. यं तप्रविश मम वाचमिमां प्रसुता, संजीवयत्तखिलशक्तिधर स्वधाम्ना, अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय. नीलांबुज श्यामल कोमलांग, सीता समारोपित वाम भागम, पाणो महासायौ चारु चापम, नमामि रामं रघुवंशनाथम्. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत योगीराज निवृत्तनाथ महाराज की. हेचे दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. पांडुरंगा करो प्रथम नमन, हा पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरी चरण संताजिया, हरे चरण त्यांच्या कृपादाने कधे जावी सारू, पादाने कधे जावी सारू, कृपादाने कधे जावी सारू, पादाने कधे जावी सारू,
विठाबाई विश्वंभरी भवछेदके विश्वबाई विश्वंभरी भवछेदके कोठे गुंतली समाय विश्वव्यापके विश्वव्यापके प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू भक्तीच्या कलशस्थानी विराजमान असणारे सदेह वैकुंठ गणगमन करणारे देहनिवासी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार वक्त्याचं कर्तव्य असतं. कार्यक्रम किम निमित्ताने आहे, आपणा सर्वांना श्रोत आहे. आपल्या अवघ्या जगाची माऊली योगीराज माऊली यांच्या पुण्यतिथी निमित्तानं, बरोबर महाराज, 72वी पुण्यतिथी, त्यानिमित्ताने हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम सर्व गावकरी मंडळी नवी नवी पंचक्रोशी सर्वांनी मिळून साजरा करतात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व गावातील पुरुष मंडळी, महिला मंडळी, वयोवृद्ध तपवृद्ध सर्व मंडळीच्या सहकार्यातून, सर्व देणगीदार असतील, अन्नदाते असतील, सर्वांच्या सहकार्यातून, पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळीच्या सहकार्यातून हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम चालू आहे. विठ्ठला विठ्ठला. कार्यक्रमाचा आजचा उपांत्य दिवस. उद्या आपला काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता. आज मागणीचा अभंग आहे. आपल्या वारकरी संप्रदायाला सोडून चालायचं नाही महाराज. काही बोलता येऊ की न येऊ, साखरे महाराज आपले भाऊसाहेब महाराज म्हणले आज मागणीचा दिवस आहे ना, मग कोणता अभंग घेऊ मी, कोणता बी घ्या म्हणले महाराज. काय नाही तसं. आता इथं तुमची सगळ्यांची पंचायत झाली असेल, तुम्ही आले होते दुसऱ्याच एका हेतूने मालकाचं कीर्तन ऐकण्यासाठी. पण कसं असतंय, समजून घ्यावं लागेल एखाद्या बार. तुम्ही समजा, आता तुम्ही मालकाचंच कीर्तन ऐकाल असं समजा. विठ्ठला 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 विठ्ठला. श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर यांची सेवाची कसं असतंय, एक्सप्रेसचं तिकीट काढलेलं असते, पण नाविलाजाने एक ती कॅन्सल रेल्वे झाल्यानंतर, गाडी झाल्यानंतर जायचंय तर खरंच, मग कसं तरी पॅसेंजर गाडीनं जावं लागतं. तसं आज समजा एक्सप्रेस गाडी कॅन्सल झाली. विठ्ठला त्यानिमित्ताने या पामर बालकाकडे सेवा आलेली आहे. माझा काय अधिकारही नाही, मी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मी काही जास्त आपल्याला उपदेश करण्यासाठी उभा टाकलो नाही इथे, परंतु एक सेवा या भावाने नाही, काहीतरी 4 शब्द आपल्याला योगीराज महाराजांची सेवा करायची. विठ्ठला विठ्ठला. हा उत्सव म्हणजे गावकर मंडळीचा एक सणच आहे बरं का. एक परत दिवाळी साजरी कमी करतात लोक. दीपावलीला आपल्या लेकी बाळ्या कोणी कामानिमित्तानं नाही यायच्या, पण हा पुण्यतिथीचा वार्षिक सोहळा म्हणजे
प्रत्येक पाहुणे मंडळी हे सगळे घेणारे या ठिकाणी. तसा हा उत्सव आपल्या सर्वांची श्रद्धा आहे योगीराज महाराजावरती. थोडे संत साधू होऊन गेले ते आपलं भाग्य आहे की आपण तुम्ही इथं जन्म घेतलाय. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. पण अशा या भूमीमध्ये तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. एक सेवा आहे संत मोतीराम महाराजांची, संत मारुती महाराजांची, योगीराज महाराजांची सेवा आहे. सर्वांनी मिळून आपल्याला 1 तासभर सेवा करायची. विठ्ठला विठ्ठला हे इतरत्र दुसरीकडचं कीर्तन नाही बरं का, हे तीर्थक्षेत्रावरचं कीर्तन आहे. इथं काही म्हणून बोलून चालणार नाही. तर सगळे श्रुत लोक आहेत. म्हणून मी विचार केला होता आज उजळले भाग्य घ्यावं काय की अभंग. का माझं भाग्य उजळलं, अशा ठिकाणी मला सेवा भेटते, अशा थोर महात्म्यांची सेवा भेटते. पण इथं आल्यानंतर पुन्हा म्हणलं मागणी परवच घ्यावा अभंग. का आपल्या वारकरी संप्रदायाला धरून आहे. बघा आपला सप्ताह असतो, पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने नामपर बोललं पाहिजे, नामपर अभंग घेतला पाहिजे. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या मोकळे कीर्तनकार कोणता विषय घेऊ शकतात, कोणता बी विषय मांडू शकतात. 7वा आणि 8वा कीर्तनकार बांधलेला आहे. बांधलेला म्हणून म्हणजे दोरीनं नाही, विषयानं बांधलेला आहे. आज मागणीपर विषय अभंग घेतला पाहिजे. का गेली 6 दिवस आपण सेवा केली, मग ज्यानं सेवा केली त्याला मागण्याचा अधिकार आहे ना. म्हणून आज मागणीपर अभंग. आणि उद्या भगवान कृष्णाच्या चरित्रात आपल्या काल्याची संगत आहे. विठ्ठला विठ्ठला. कोणत्याही तीर्थक्षेत्राचं एवढं स्वरूप पाहायला भेटतंय. तर सगळं गावकरी मंडळीवर, पंचक्रोशी मंडळी, तिथली कार्यकर्ते मंडळी याच्यावर अवलंबून असते सगळं. काही लोकांनी या तीर्थक्षेत्राला वाहून घेतलेलं असते, स्वतःला वाहून. आमच्या इथे नरसिंह पोखरीचं तीर्थक्षेत्र आहे ना, त्यामुळं मग सांगतो अशी काही मंडळी आहेत तिथं, त्यांनी देवालाच वाहून घेतलंय. तसं या ठिकाणी काहीतरी परिसरातले मंडळी आहेत गावातील, त्यांनी देवाला योगीराज महाराजाला वाहून घेतलंय. म्हणून इथं या ठिकाणी एवढं वैभव दिसतंय आपल्याला. विठ्ठला विठ्ठला. या सेवेसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी गुणीजन मंडळी या ठिकाणी आहेत. इकडच्या बाजूला पखवाजावरती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखवाज वादक माझे बालमित्र, आम्ही लहानपणापासून एकत्र राहतो. त्यांनी वाजवायचं आणि मी म्हणायचं. माऊली महाराज इकडच्या बाजूला आहे, त्याचं नाव माहीत नाही, नवीन आहे. त्यांचं काय नाव महाराज तुमचं? गणेश महाराज. वा, मूर्ती लहानपण कीर्ती महा. आमचे मामा आहेत मारुती मामा आपले. आम्ही सोबत साध्या ड्रेसवर होते. मला चिटकून मलाच जय हरी महाराज काय मी म्हणलं जय हरी. साध्या ड्रेसवर असले म्हणून ओळखू अंगद महाराज आहे. येतानी म्हणाले एवढे आपल्या हाकेला ओ देणारे कधी पण काही कार्यक्रम असा. पांचाळ महाराज आहेत. गावातील सर्व भजनी मंडळी तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून सेवा चालू आहे. आणि आपले चॅनल गेले 7 दिवस आहे वाटतं ना. सर्वांचे लाडके जय हो, माझे परम मित्र आहेत. जय हो यूट्यूब चॅनल, त्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यात म्हणजे साऊंड सिस्टीम अतिशय उत्कृष्ट आहे. कसं काही ठिकाणी भरपूर मोठे मोठे साऊंड असतात, पण ते चालवायला पाहिजे ना व्यवस्थित, चालविणारा व्यवस्थित पाहिजे. हां, तसं इथं या ठिकाणी सगळं उत्कृष्ट, चालविणारा व्यवस्थित आहे. तुम्ही श्रोते ऐकणारे उत्कृष्ट आहेत. का अगदी सर्वांगाचे कान करून तुम्ही श्रवण करायचे. जसे
भागवत कथा राजा परीक्षिताने अगदी सर्वांगाचे कान करून 7 दिवस भागवत कथा श्रवण केली. तसं तुम्ही त्या ठिकाणी 7 दिवस कीर्तन म्हणा, काही भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण 7 दिवस तुम्ही अगदी सर्वांगाचे कान करून या ठिकाणी श्रवण करायचे. तुम्हीही श्रेष्ठ आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुभळारची तसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. सगळे श्रेष्ठ, सगळे श्रेष्ठ. मी सांगणार थोडा कमी पडतो. विठ्ठला विठ्ठला हे चिदान देगा देवा. महाराज या अंबागाद्वारे भगवंतापुढे मागणी मागतायत. भगवंता हेच दे मला. हेच चकारात्मक भाषा आहे. हेची दान देगा देवा. हेच म्हणलं की दुसरं नाही, दुसरं काहीच नाही, हेच. बरं काय पाहिजे तुकोबरा? की तुझा विसर न व्हावा. हे भगवंता तुझा मला कधीही विसर न झाला पाहिजे. परत तुकोबरा तथास्तु. मग काय करणार? तर काय नाही, गुण गाईन आवडी. तुझे गुणाणून तुझं भजन कर रात्रंदिवस. आणि ते कसं? सवडीनं नाही तर आवडीनं भजन करीन. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुकोबराया आणखी काय हवं आहे का? देव म्हणतात तुम्हाला धन देऊ का, मुक्ती देऊ का, संपत्ती देऊ का? तुकोबाराया त्यावेळेला तुकोबाराया काय म्हणतात? न लगे मुक्ती आणि संपदा किंवा धन संपदा देवा, हे बाकीचं काही नको मला. फक्त द्याचंय तर संताची संगती दे. संत संग दे सदा. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, आणि हे देवा भगवंता मला तुझं रात्रंदिवस भजन घडण्यासाठी, जन्मोजन्मी तुझी सेवा घडण्यासाठी मला पुढचा जन्म सुखाने मला गर्भवासी घाल. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ माझ्या बुद्धीप्रमाणे मी मांडलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये जशी माऊली बुद्धी चालना देतील त्याप्रमाणे आपण 4 शब्द सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला मागण्याचा अधिकार कोणालाही नसतो. ज्याची सेवा भरपूर झाली आहे त्यालाच अधिकार असतो मागण्याचा. कोणालाही मागता येत नाही. त्यालाच मागता येतं काहीतरी सेवा झालेली आहे. कोणालाही मागता येतं का? नाही. आता समजा आपण बँकेमध्ये गेलो, आपले काहीतरी ठेव असायला पाहिजे ना. बँकेमध्ये गेलो आणि कॅशियरला सांगितलं की आम्हाला पैसे पाहिजेत, पैसे पाहिजेत. खाते नंबर काय तुमचा? नाही म्हणलं खातच नाही. खातच नाही मग पैसे कसे तुमचे? मग हे काय लोक न्याय आहेत ना मला कितकाली न्याय. ते लोक न्याय आहेत बाबा, त्याची ठेव आहे, त्याचं देणं आहे आम्हाला, म्हणून त्यांना द्यावं लागतं. तुझं काहीच नाही, खाते नंबरच नाही, तुला कसे पैसे मागता येतील? नाही मागता येत. तसं सेवा झालेली पाहिजे. सेवेच्या बदल्यात काहीतरी मागता येत आहे. विठ्ठला विठ्ठला तुकोबारायाची एका जन्माची सेवा नव्हती. तुकोबारायाची किती जन्माची सेवा होती? पिढ्याने पिढ्या वडिलोपार्जित सेवा 7 पिढ्यापासून चालत होती. माझ्या वडिलाचे मेरा सेवा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा.
मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझी मिराशी आहे वडिलोपार्जित मिराशी आहे आमच्या वडिलांनी सेवा केली आजोबांनी केली पंजोबांनी केली सेवा आणि आता मी करत आहे म्हणून या सेवेचं ऋण भगवंताच्या डोक्यावरती झाले आताही एखाद्या मालकाच्या नोकर असतो गडी काम शेतामध्ये 12 वर्ष काही काही गडी एका घरी नोकरी असतात मग त्याचं एवढं ऋण मालकाच्या डोक्यावर होतं मालक त्यांचं काही मोडत नाही मालकाला माहित असतं केवढंही संकट येऊ द्या याच्यावर मालकाला ते निस्तारावं लागतं संकट का ते सेवेचं ऋण झालंय पैसे देतात असं नुसती पैसे देऊन सेवा नाही तर 12 वर्ष एका ठिकाणी एक तप झालं त्या सेवेचं म्हणून मागण्याचा पण अधिकार आहे त्याला विठ्ठला विठ्ठला नौकराने मालकाला मागण्याचा अधिकार आहे तसंच पत्नीने पण पतीला मागण्याचा अधिकार आहे हा पत्नीने आपल्या पतीलाच मागावे ना दिपवाळीला पंचमीला हो ना का अशा साहेब कधी शेजाऱ्या पाजाऱ्याला मागितल्या जमल का सांगा ना नाही ना जमणार आपल्या मालकालाच मागितलं पाहिजे का आयुष्यभर सेवा करते ती आपली पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता पत्नीला मागण्याचा अधिकार आहे आणि पतीनं तो अट्टहास पुरवला पाहिजे विठ्ठला 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 तुकोबारायाची पिढ्यानपिढ्यापासून सेवा चालू आहे तुकोबारायाला काय सहजासहजी प्राप्त झालंय का सगळं त्यांना विरोध होत नसेल का त्यावेळेस अहो किती विरोध झालाय तुकोबारायाला काही मंडळीला चांगलं वाटतं का हे नाही ना तुकोबाराया भगवंताचं गुण गात असताना भगवंताचं चरित्र रेखाटायचे जसा प्रसंग येईल आता अभंग कसे तयार झाले मी सांगतो तुकोबारायाचे जसा प्रसंग येईल तसं तुकोबाराया लिहायचे भगवंताचं गुणगान लिहत बसायचे भजन करायचे रात्रंदिवस पांडुरंग ध्याने पांडुरंग मने पांडुरंग ध्याने पांडुरंग मने पांडुरंग ध्याने पांडुरंग मने पांडुरंग ध्याने पांडुरंग मने जागृती स्वाप्नी पांडुरंग जागृती स्वाप्नी पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग मने पांडुरंग ध्याने पांडुरंग मने रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करायचे तुकोबाराया आणि भगवंताचं चरित्र रेखाटायचे वृक्षवल्ली आम्हा सोयरी पक्षी ही सुस्वरे आळविती हा अभंग कधी लिहिला तुकोबारायाने की ज्या वेळेस तुकोबारायाला गावात भजन करून देत नव्हते लोक काय किरकिर लावली म्हणजे काय किरकिर लावली आजही काही काही मंडळी किरकिर म्हणतात यायला आता 7 दिवस असं किरकिर लावतात मध्ये कवा बंद होती की ही किरकिर तुकोबाराया भजन करायचे शेजारा पाजाराला गावातल्याला ती किरकिर वाटायची शेवटी तुकोबारायाचं भजन बंद केलं त्या लोकांनी
तुम्हाला भजन करायचं ना मग गावात करू नका भजन. आमच्या झोपा मोडायल्यात. तुकोबारायानं भजन बंद केलं नाही. अशी जर वेळ आज कोणावर आली, ऐ तुला टाळ चुकला, टाळ वाजवून बरोबर वाजव, बंद करते टाळ. ती काय म्हणेन, बरं झालं बा सांगितला, चुकला टाळ. तसं म्हणे का, नाही नाही तुला काय वाटलंय, धर टाळ, तू टाळ आणि तू काय बंद नाही. ते तुकोबाराय होते. तुम्हाला माझं भजन आवडत नाही ना, तुम्हाला नका आवडत्या, माझ्या भगवंताला माझं भजन आवडतंय, मग मी कुठेही रानामध्ये जाऊन भजन करेन. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायाने 3 डोंगर निवडलेत, भामचंद्र, भंडारा आणि घोराड. आता देऊच्या पलीकडे 3 डोंगर दिसतात ना, त्या डोंगरावर जायचे. तुकोबाराया कधी भामचंद्रावरती जायचे, कधी घोराड्यावरती जायचे, कधी भंडारा डोंगरावरती जायचे. त्या ठिकाणी जाऊन तुकोबाराया भगवंताचं भजन करायचे. मग भजन चालू असताना तर निवांत वेळ आहे, इथं कोणी नाही, काही नाही. काय आता सगळं आपले सोयरे तयार. पक्षीही सुस्वरे आळते, मस्त पक्षी आपल्या आपल्या स्वरामध्ये तिथं हा बघलेला. असे प्रसंग. तुकोबारायाला गावात भजन करू दिलं नाही. साधारण लोक तर म्हणली, हो पाटील बी गावचा कोपला, कोपला पाटील गावीच हे लोक, कोपला पाटील गावीच हे लोक, कोपला पाटील गावीचे गावचे लोक कोपले यात का नाही विशेष. पाटील कोपला आणि तुकोबारायाला गावातून हाकलून दिलं. तुकोबारायाने भजन सोडलं नाही. किती पिढ्यापासून भजन चालू होतं. पंढरीची वारी चालू होती. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी चालू. ओझं झालं भगवंताच्या डोक्यावरती. तुकोबाराया कधी कधी येतात दर्शनाला, कधी काय मला मागतात असा भगवंत उतावीळ झाला होता. तुकोबाराया काही मागायचे नाहीत, काही नाही. वारीला यायचं, दर्शन घ्यायचं भगवंताचं, निघून जायचं. सच्चे वारकरी अशी असतात. आपणही वारकरी असतो. वर्षातून 2दा-3दा जातो वारीला. भगवंताचं दर्शन घ्यायचं, पण येता वेळी संसारातल्या सगळ्या वस्तू घेऊन येतो. हा वारीला गेलते का संसारातल्या वस्तू, घोंगड्या, काट्या, कुटापाडी हे घेऊन येतात. ते काही इकडे भेटत नाही का. सेना महाराजाच्या 3 वाऱ्या अशाच झाल्या. प्रत्येक वारीला जायचे, पण एका वारीला गेले
तर त्यांना चंद्रभागेला एक दगड असा चांगला दिसला लगे, हजामत करायला काय वस्तारा घासायला बरायकडे मुली दगड घेतला आणि आले वारी करून आले. लगेच घरी आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा आले आणि सेना स्वप्नामध्ये सेना महाराज स्वप्नामध्ये काय भगवंता, अरे वारीला आला नव्हतास तू? नाही देवा आलो होतो ना वारीला होतो. वारीला आला नव्हतास तू, ते दगडण्याला आला होतास. सेना महाराजाला वाटलं अरे माझ्याकडून खरंच ही मोठी चूक झाली, मी काही आणायला नाही पाहिजे तिथून. नंतर गेले, दगड टाकून दिला, पुन्हा वापस आली. पुन्हा दुसऱ्या दिवशी झोपेमध्ये दृष्टांत, सेना अरे वारीसाठी आला नाहीस माझ्या दर्शनासाठी? आलो होतो ना देवा. अरे तू दगड टाकायला आला होता, दर्शनाला थोडाच आला होता. विठ्ठला आपली बघा वारी कशी होत असेल. ते दिंडीच्या वाटेनं आपण वारीला जातो ना, बघा कोण कोण काय कशासाठी जात असेल, काय काय कसे काय काय आणत असेल. काही ते भोतडेच भरतात अशी खाण्यापिण्यानं, हे लांबू ते घेऊ, हे घेऊ की ते घेऊ. सर मोठे मोठे उदार पैसेवाले लोक असतात, अन्नदाने भरपूर करतात. आपण भजन करण्यासाठी झालं ना, ते गोळा करण्यासाठी. विठ्ठला तुकोबाराया दर्शनासाठी आले की भगवंताला काळजी वाटायची, चिंता वाटायची. आता काहीतरी मागतेत, मागण्याची आस पाहे मुखाकडे चित्तिल्या रोकडे मनोरथ, चित्तिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची आस, भगवंत मुखाकडे पाहिजेत. आता मागतेत काय की तुकोबाराया काहीतरी. मागण्याची आस पाहे मुखाकडे, पण तुकोबाराया काही मागायलाच तयार नाहीत. पुढच्या तरी वारीला मागतील. भगवंताचं एवढं ओझं झालं होतं तुकोबारायाचं सेवेचं. भगवंत म्हणायचे यांनी तुकोबारायाने मागू पण नका देऊ. तोंडाने नाही मागितलं तरी चालेल, नुसतं चिंतेल्या रोकडे मनोरथ. मनामध्ये नुसती चिंतन केलं तरी नुसतं मनात आलं हे झालं, हे मिळालं असतं तर पाहिजे एवढं म्हणलं तरी मी द्यायला मोकळं झालो असतो. पण तुकोबाराया तसंही करत नाहीत. भगवंत खाली बघायचे दर्शनाला गेले की भगवंत प्रत्येक वारीला म्हणायचे तुकोबाराया मागा, तुकोबाराया मागा. काही मागणे हे आम्हा अनुचित, देवालाच म्हणायचे तुकोबाराया. प्रमाण होऊन गेले. कसं असते, मोठा माणूस आपल्यावर प्रसन्न झाल्यानंतर तो मागा मागा म्हणू लागल्यास, नाही मागल्यानंतर मग त्या मोठ्याचा अपमान होत असतो. मोठ्याचा अपमान होत असतो. तुकोबाराया म्हणले बरं बरं, तू म्हणायलास मागा मागा, तू म्हणायलास म्हणून मागतो. मनसी काही तरी मागाय, मनसी काही तरी मागाय, मनसी काही तरी मागाय, मनसी काही तरी मागाय. एतिके का पांडुरंग, एतिके का पांडुरंग, मनसी काही तरी मागाय, मनसी काही तरी मागाय. एतिके का पांडुरंग,
विठुरायासारखे असे अनेक भक्त होऊन गेलेत भगवंताचे. देवापाशी कधी त्यांनी काही मागितलं नाही. एक भागवतामध्ये अशीच कथा आलेली आहे. का तर भागवतातलं काही सांगितलं पाहिजे थोडं लई तरी. भागवतकार आहे म्हणून कसं कळलं तुम्हाला? विठ्ठल हा विठ्ठल. भगवान कृष्ण आणि उद्धव एक वेळेस असे गप्पा मारत बसलेले. त्यावेळेस भगवंत म्हणते तो उद्धवा, अरे या पृथ्वी तलावर माझे असे एवढे निष्काम भक्त आहेत, एकनिष्ठ, कशीही वेळ आली तरी त्यांच्यावर कधी कधी मागत नाहीत मला. उगत आपण उगत देवाला दोष देत असतो. बघा आता विषय लांबत चाललाय म्हणून सांगतो. आपण उगत देवाला दोष देतो. देवानं मी इतकं देवदेव करायलो, मी एवढं भजन करतो, मी इतकं दान धर्म करतो, तरी मी माझ्या वाट्याला दुःख कसं काही देवाने दिले. देवाला उगत दोष देतो. देवाचं काही नाही, देव काही देत नसते, ते आपलं आपलंच कर्म असते. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. कर्म पाठीमागचं भोगावं लागतं. बघा मी सांगत असतो कथेमध्ये कीर्तनामध्ये, देवाला दोष देऊन काय उपयोग नाही. आपल्याला एखादा आजार झाला, महिना 2 महिने आपण खेळल्याला समजा एखाद्या फाट्यावर, उगत देवाला दोष देतो. देवाला दोष देऊ नको. तू जरा जाय मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये जाऊन पहा. तुला तरी 1 महिना झाला नसतं दुखणं, तुझ्या पाठीमागं आजार झालाय. 6 महिने, वर्ष 2 वर्ष खेळून पडलेले आहेत असे खाटेला काही लोक. तुला तर भगवंतानं फक्त 1च महिना आजार दिलाय तुला. उलट देवाचे उपकार मानायला पाहिजे. हा, देव ठेवील तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. कधी सुख कधी दुःख, कधी गरिबी कधी श्रीमंती. गरिबी श्रीमंती सुख दुःख हे ऊन सावलीचा खेळ आहे मंडळींनो. गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका. ही मन आहे आपली पहिली वडिलोपार्जित मन झालेली, उगच नाही. मी सांगत असतो, संसार करीत असताना संसारिकाने खाली बघून संसार करायचा. खाली बघून म्हणून वरच्या मजल्यावर राहणाऱ्याने खालच्या मजल्याकडे वाल्याकडे पाहून संसार करायचा असं नाही त्याचा अर्थ. हा, असा नाही त्याचा अर्थ. मग कसा अर्थ घ्यायचा? ठेविले आनंदे पैसेची नावे, ठेविले आनंदे पैसेची नावे. मी सांगत होतो खाली बघून संसार करायचा.
म्हणजे वरच्या मजल्यावर राहणाऱ्याने खालच्या मजल्याकडे त्यांच्याकडे पाहून संसार करायचा, त्याचा असा अर्थ धरायचा नाही. तर कसा अर्थ धरायचा? ज्यांच्याकडं 10 एकर जमीन आहे, ज्यांना 10 एकर जमीन आहे त्यांनी 5 एकर वाल्याकडे पाहून संसार करायचा. आलं लक्षात? अरे मला तर देवानं 10 एकर जमीन दिली आहे, त्याला तर 5 एकर आहे, 5 एकरामध्ये कसं भागवित असेल बरं ते? मग मी त्याच्यापेक्षा कितीतरी सुखी आहे. हा, मी त्याच्यापेक्षा कितीतरी सुखी आहे. आणि 5 एकरवाल्यानं 2 एकरवाल्याकडे पाहायचं. 2 एकरवाल्यानं ज्याला काहीच नाही त्याच्याकडे पाहून संसार प्रपंच करायचा. कोण कशाला दुःखी होईल? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. याच्या उलट परमार्थ वरच्या लोकांकडे बघून करायचं आहे. वरच्या लोकांकडे म्हणजे खालच्या मधल्यानं वरच्या लोकांकडे नाही, तसं नाही. बसा बसा. साधक मंडळी नेमकाच साधक अवस्थेमध्ये आहे. त्यांनी थोडं 20-25 वर्षे साधना झालेल्याकडे पाहून परमार्थ करायचा. आणि त्यांनी त्यांच्या वरच्याकडे पाहून मारुतराव महाराज, मोतीराम महाराज यांच्याकडे पाहून प्रपंच म्हणजे परमार्थ करायचा. योगीराज महाराजांकडे पाहून त्यांचा कसा परमार्थ सिद्धीला शेवटच्या घटकेपर्यंत गेला, तसा आपलाही गेला पाहिजे म्हणून त्यांच्याकडे पाहायचं आपण आणि परमार्थ करायचा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. लोकाला दोष द्यायचा नाही, देवाला दोष द्यायचा नाही, काही नाही. इथून आपण वापस गेलो तो बघा. देव ठेविले तैसे राहावे, समयाशी सादर व्हावे. याला सोडून एक गीत आहे बघा, हिंदी गीत. हिंदी गीत, त्या हिंदी गीताचा अर्थ आणि या अभंगाचा अर्थ एकच आहे. स्वतःला दोष द्यायचा नाही, देवाला दोष द्यायचा नाही. देवाने उगच माझ्या वाट्याला एवढं दुःख दिलंय असं नाही मानून घ्यायचं. का? जा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कितीतरी आपल्यापेक्षा जास्त दुःखी लोक आहेत. हा, जगाकडे बघा, कितीतरी माझ्यापेक्षा दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जन्म जोगी रे. दुखिया बाबा, दुखिया कोई माझ्यापेक्षा कितीतरी दुःखी आहेत या जगामध्ये लोक. मी गीत सांगत होतो तुम्हाला. या ठिकाणी सर्वांना ते गीत पण माहित आहे. गीताचा अर्थ आणि अभंगाचा अर्थ एकच आहे. पहा तुम्ही. दुनिया में कितना गम है,
गम कितना कम है दुनिया में, कितना गम है। मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया, मैं अपना गम भूल गया। दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है। विठ्ठला विठ्ठला। मी सांगत होतो भागवतातली कथा, दुसरीकडेच घुसलो आपण. देव म्हणाली उद्धवाला, उद्धवा अरे माझा एक असा भक्त होऊन गेलाय, 18 विश्व त्याचं दारिद्र्य, पण कधी 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 कोणाजवळ असा हात पसरला नाही किंवा माझ्याकडे कधी गाऱ्हाणे घेऊन आला नाही. त्याचं नाव आहे सुदामा. सुदामजीची पत्नी म्हणायची, अहो तुम्ही म्हणता की हे द्वारकेचा राजा आहे ना, ते माझा बालमित्र आहे. आम्ही एका संगत शाळेमध्ये होतो, एके ठिकाणी जेवलो, एकत्र खेळलो, एकत्र वाढलो. मग असा हा राजा द्वारकेचा तुमचा मित्र आहे, मग त्यांना मग तुम्ही काहीतरी मागा ना जाऊन, तुमची आपली परिस्थिती अशी त्यांना माहीत झाल्यास देतील ना आपल्याला काहीतरी. हा आता एखाद्याचा आमदार खासदार नाही, एखादा मंत्री ओळखीचा नाही, बालमित्र असेल तर त्याला असा गरीब कसा ठेवील बरं ते? हा नाही ठेवणार. मग तुम्ही जा आणि त्यांना आपली परिस्थिती सांगा. सुदामजी म्हणायचे, काय म्हणलीस? खबरदार, मी कोणापुढं हात पसरणार नाही, काय नाही. मी माझं कर्म मी माझ्या वाट्याला आलेलं ते भोगून पार पडणार, मी कोणापाशी. सुदामजीची पत्नी जेवायला बसली की टुमणं रोजच. त्यांची एवढी परिस्थिती होती, कधी कधी खाला मिळत नव्हतं, घरात काही नसायचं. कुठंतरी थोडं नाही मिळालेलं शिजवायचं, लेकरायला खाऊ घालायचं. आणि एखादा दिवस असा यायचा त्याच्या की नशिबाला काहीच राहायचं नाही पती पत्नीला खायला. पाणी प्यायचं ढस 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 ढस, पती पत्नी पोटभर पाणी प्यायचं आणि पाणी पिऊन दिवस काढायचा. एवढी परिस्थिती आहे तरी देवाकडे काही मागत नाहीत. मी बाजूला जात नाही, देवाकडे काही मागत नाही. असे एकनिष्ठ भक्त आहे. रोजच लावायची टुमणं, रोजच लावला. अहो निदान आपल्यासाठी नाही, आपल्या लेकरा बाळासाठी तरी त्यांच्यासाठी काहीतरी मागा ना. मला या लोकांचे बघा लेकरं पावट ना, त्याच्याकडे बघितलं की माझ्या कसं तरी पोटात होतं. आमच्या लेकरा आपल्या मुलाबाळाच्या तोंडावर कसलं तेज नाही, काही नाही, नुसते खोबऱ्याच्या वाटीसारखे गालं झालेत, हातपाय सनकाडीसारखे झालेत, हेरीचा नगारा असा झालेला आहे, कुपोषित झालेत आपली लेकरं. दुसऱ्याचे मुलं बाळ पाहिले तर त्याचे गुपगुप गुपगुप चेहरे, सफरचंदासारखे गाल झालेत, जेवढाले मोठाले, अंगावरती भरजरी भारी भारी कपडे त्यांच्या. आपल्या मुलाबाळांना फाटकी कधी नसतात, पण आपल्यासाठी नाही, निदान त्यांच्यासाठी तरी मागायला जाणं. सुदामजी नाहीच म्हणायचे. नाही, सुदामजीच्या काही मान ध्यान पड. बरेच दिवस झालं, एक दिवस म्हणले जातो बाबा, पण मी काही मागणार नाही. जातो पण मी काही मागणार नाही. तिला वाटलं बरं झालं, झाला तरी राजे झाले, नका का मागणार. देवाला कळलं की अवतार बघितल्यास तरी कसं आहे, ते सुदामजीची गरिबी सोडावं. गरिबी ज्यानं भोगली आहे ना, त्यालाच गरिबीचं महत्त्व कळत असतं. बालपणापासून तो ऐश्वर्यामध्ये वाढलेला, त्याला काय महत्त्व गरिबी कशी असते काय कळणार. ज्यानं गरिबी भोगली आहे त्याला गरिबीचं महत्त्व. देखो देखो ये गरीबी, ये गरीबी का हाल,
कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ। मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस करके आया हूं। न चाहते हुए भी सुदाम जी पत्नी के बार बार कहने पर अपने बचपन के बाल मित्र से मिलने चले। आता तिकडं मला सगळा कथा सांगायची नाही आपल्याला. मागायला गेले, मागितलं का काय त्यांनी? एवढे एकनिष्ठ भक्त असतात इथपर्यंत सांगायचंय, विठ्ठला विठ्ठला. सगळी कथा सांगायची नाही आपल्याला, सगळ्याला कथा भाग पाठच आहे. पण असे एकनिष्ठ भक्त, तुकोबारा एकनिष्ठ भक्त होते, कधी मागत नव्हते. देव आले गणेश म्हणायचे, मागायचे काहीतरी मागायचे, मागण्याची असं आपले प्रमाण होऊन गेलेत. तुकोबारामध्ये तू प्रत्येक बारीला म्हणायचं मागा 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 तुकोबाराय, मागा तुकोबाराय. मग आता मागतो, मग हेच दे अभंगाचं पहिलंच. हेच दान दे गा देवा, 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 तुझा विसरण व्हावा. हेच दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. तुझा विसरण, तुझा विसरण, तुझा विसरण व्हावा. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. हेच दान दे गा देवा, हेच दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. हेच दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. हेच दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. हेच दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. भगवंता तुला द्यायचंय ना, मग हेच दे, तुझा विसरण व्हावा. तुझा कधीही मला विसर पडू देऊ नको. विसरल्यास काय होते आपल्याला माहित आहे, भगवंताला विसरले तया थोर झाले आणि पचतील खाली 84च्या. म्हणून भगवंता तुझा विसरण व्हावा, हेच दे. मनसी काही मागा, हेच दे गा पांडुरंगा. चकारात्मक भाषा आहे. हेच आपण बी कोणाला आमंत्रण दिलंय, नाही नाही याच बर का, जरूर जरूर याच च लावलं की जावंच लागतंय, तिथं काहीच नाही जमत. चकारात्मक हेच दे, दुसरं काय नको. तुझा विसरण व्हावा, मला तुझा कधीही विसरण झालं नाही पाहिजे. रात्रंदिवस तुझं स्मरण होऊ दे भगवंता पांडुरंगा. तुकोबारा आणखी काय पाहिजे? पर माझा हे तथास्तु देऊन टाकलं तुम्हाला, माझा कधी विसरण होणार नाही.
पण आणखी काय करणार तुम्ही? गुण गाईन आवडी 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 येती माझी सर्वजोडी येती माझी सर्वजोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी माझी सर्व जोडी माझी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण देवा तुझं मी रात्रंदिवस भजन करेन, स्मरण करेन, गुण गाईन आवडी, तुझं गुणानंद आवडीनं गाईन मी. असाच गर्भामध्ये असताना आपण भगवंताला एक साकडं घातले. आपण ज्यावेळेस गर्भामध्ये होतो ना आईच्या, एक वेळ कारी या दुःखा वेगळे, एक वेळ कारी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळ उगावणी, दुरिताचे जाळ उगावणी, मग आठवीन पाय असाच नमस केला आपण गर्भामध्ये असताना. देवा मला या दुःखातून एकदा मोकळं कर. मग काय करशील म्हणले देव? आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा मी तुमचं रात्रंदिवस भजन करीन, तुम्हाला विसरणार नाही. पण हे बाहेर आल्या आल्या जीव बैमान होतं म्हणजे कव्हा कव्हा कव्हा, मी कव्हा म्हणलो म्हणते तसा. रात्रंदिवस भगवंता मी तुझं गुणगान गाईन, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. कसं आहे हे सप्ताहातलं कीर्तन आहे. उगाच जास्त कर बी लांबत नाही, सगळे लोक दिवसभर परेशान. आज तर विशेष पालखी सोहळा, हा सगळे लोक परेशान आहेत. दिंडी सोहळा काय, अन्नदान काय, सगळं म्हणतात आपले विठ्ठला विठ्ठला गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणखी काय काय नको, नलगे मुक्ती धन संपदा काही नको, फक्त संतांचा संग द्या. देवा मला संतांचा संग दे. संगत संतन की करले जन्म कुछ सार्थक करले. बघा पतन उद्दाम संघाचा महिमा. चांगलं वाईट हे संगतीनंच घडत असतो माणूस, संगतीनं.
बैसता चोराचे संगती तैसी होय बुद्धी देखताची चिंधी मन धावे. चोराच्या संगतीत गेलीत की चोरीच करा वाटणार. म्हणजे तुम्ही जशी संगत करताल तसेच होताल तुम्ही. चांगल्या माणसाची संगती केली तर चांगले संस्कार तुमच्यावर पडतील. म्हणून सध्याच्या काळामध्ये चांगले संस्कार करायची आईवडिलांनी चांगले संस्कार मुलावर करण्याची वेळ आहे आजकालची. कसं आहे, लहान मुला हे कॅम्प्युटर युग आहे. कॅम्प्युटर युग पहिल्या काळातले 21, 25, 30 वर्षापूर्वीचे लेकरं बघा आणि आताचे लेकरं बघा. लय हुशार हो, लय हुशार. त्यांच्या चांगले संस्कार फटकन होणार ना वाईटही फटकन होणार. एवढी कॅम्प्युटर सारखी बुद्धी आहे आताच्या लेकराची. म्हणून चांगले संस्कार करा लेकरावरती. संस्कार बघा, महिला मंडळीने विशेष करून घरातला जर आपला एखाद्या मेंबर म्हणा, घरातला नाही पती म्हणा, तुमचा काही जर वेगळ्या मार्गाने जात असेल, त्याच्या डोक्यात वेगळे विचार असेल, तर तुम्ही काय करायचं, फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजन म्हणत म्हणत स्वयंपाक करायचा. बघा करून भजन म्हणत म्हणत स्वयंपाक करायचा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत म्हणत स्वयंपाक करायचा. ते स्वयंपाक राहत नाही, प्रसाद होते, प्रसाद. आणि ते 2 महिने 4 महिने म्हणा त्यांनी खाल्लं ना, ते वाईट विचार निघून जातील त्याच्या डोक्यातले, चांगले विचार डोक्यात घुसतील. करून बघा ना तुम्ही. म्हणून काय नको आम्हाला, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. शेवटी तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी.
गेले 1 तास 1.5 तास झालं तुम्हाला मी काही म्हटलो पण नाही. टाळी वाजवा, भजन करा, काहीच म्हटलो नाही. पण आता कीर्तनच सोडणार नाही. मला आवडलं तर तसं भजन केलं तर, नाहीतर कीर्तन रात्रभर चालू देईल. करावर सर्वांनी हात आपले. जय हो. पाठीमाग भजन म्हणा. ज्ञान बाराया माझ्या तुकोबारा